एमए मी जाऊ ठीक आहे. शिकलेले माणसं काय अक्कल असते असं गणित नाही. काही लोक म्हणले बा तो माणूस शिक्षित आहे, अरे बाबा उभ्याने जेवतो, मूर्ख आहे तो, त्याला मळव्यात आहे, बसल्यावर हाक होती म्हणून. काही माणसं म्हणले तो कुत्र्याबरोबर हिंडतो, जोडीदार नाही. काही लोक म्हणले तो बायको हातात धरून हिंडतो, विश्वास नाही. ज्याने आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही, बापाची मान कधी खाली होऊ दिली नाही आणि हिंदू धर्माला कलंक लागू दिला नाही, त्याला सुशिक्षित म्हणतात. कधी पहिलं खात नाही कोणी, ट्रक न पडले, ट्रक बायका मिळालं, बायका 35 नवर गेले आपल्याला, 35 15 राहिले मरायला. जोडीदारांचे ऑपरेशन झाले हाबडी तासा, 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. मग त्याला एक माझ्यासारखं भेटला, म्हणलं मिळेल ती करून टाक. त्यांनी पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही तर हा पहिला मला पाहायला होता. झाकली ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅक आणि बीपी येत नाही. एकटाच हसतो घरी गेला. त्या डॉक्टर जायचं नाही, ते पैसे मला देऊन टाकायचे. आणि काही लोक इतकी दरिद्री आहेत, हसतच नाही. आणि हल्ला हसणारे माणसं. महाराज एक वाक्य सांगा, मानसिक संतुलन डॅमेज झाल्यामुळं अटॅक नावाचा रोग आलाय माझा. मी अटॅक काय येतो माहिती का महाराज? दरिद्री विचार घुसले डोक्यात, समाधान नाही. महिला म्हणजे कुकर जर गॅसवर ठेवला, ते डाळ आणि ते असू द्या, डाळ तांदूळ असू द्या, पण तिसऱ्या सिटीला तो बंद करायला पाहिजे. याचा अर्थ त्या कुकरची, त्या पदार्थाची आता पाणी शोषण करण्याची कॅपॅसिटी संपली. भात तांदूळ टाकलेले, खाल्ल्या डब्यात तांदूळ आहे, मधल्या डब्यात बटाटे आहेत, तिसऱ्या बटाट्यामध्ये डाळ आहे. आता तिन्ही कुकर पूर्ण ज्या अर्थी 3 शिट्ट्या झाल्या, त्या अर्थी त्या तिन्ही पदार्थांची आता बाहेरून पाणी सहन करण्याची कॅपॅसिटी संपली. मग आता कुकर बंद करायला पाहिजे, गॅस बंद करायला पाहिजे. यांनी चालूच केला, कुकर गोंधळला, फुटला. काही माणसं अशीच फुटली, मला जुळून 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 फुटलं. काही पोहे खाता खाता गेले चमच्या तोंडात. कसं काहीला झोपायच्या गोळ्या आणि जर उठायच्या दिल्या नाही. मिळाला ना का? मी काय बंगल्यावाल्याच्या गेट पुढे भिकारी गेला, ते बंगल्यावाला एवढं होतं बघा. तो भिकाऱ्याला म्हणला बाहेर रे, जर गेट मध्ये दिसलं तर तंगड्या तोडीन. तो भिकारी म्हणला मी असाच होतो. तू तरी तंगड्या तोडीन म्हणतो, पण मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो. आता माझ्या हे दिवस आले, हे तुला सांगायला आलो. करून करायचे, दानच करायचे, नुसतं साठवून ठेवायचं. मरायचंय का तुला? मग देव बदला घेतो त्यांचा. जेव्हा बसला चमक निघली. 2 लाख 2.5 लाख, मागचं लोक 9 लाख. आता काय डिव्हिडंड गेला, मॅच्युरिटी गेली, 7वा आयोग गेला, येणार झाला. आणि मग काकड्याला आला असतो. मग असा पर्सन घेतो, खात